शेवटचं आली रे संधी नामी सांगितले वामनलानी आली रे संधी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। अंजना रामदास वाघमारे राहणार जय भवन नगर गल्ली नंबर 11 आमचे जे गल्ली नंबर 12 आमचे धम्मगुरू आहेत हे गुरु भंते यांनी आम्हाला 3 महिन्याचा वर्षवास कालावधी आम्हाला त्यांनी भरपूर काही शिकवलं। त्याच्यामध्ये धम्म काय आणि बरंच बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन 3 महिने केलं आणि आम्हाला त्यांच्यापासून कुठलाही तरच न होता आम्हाला त्यांनी छानपैकी धम्म शिकवला। बस एवढं बोलू। माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लाखो लाखाच्या शुभेच्छा। 6 वाजता परिधान पाठ दिलं सकाळी आम्हाला सगळ्यांना परिधान पाठ आम्ही सगळं आवरायचो सकाळी उठल्यानंतर आपल्याला परिधान पाठला जायचं। परिधान पाठ आलं घरचे काम आवरले की संध्याकाळी आपल्याला विहारात ग्रंथाला जायचं। भंतेजीनं आम्हाला खूप प्रतिसाद दिला आणि खूप आम्हाला ज्ञान सांगितलं। खूप आम्हाला त्यांच्याबद्दल खूप हे त्यांना बोलते ते थोडे पण मया खूप करते म्हणून आम्हाला त्याचं साधू साधू। विमल भुजंग मी 12 नंबर गल्ली मध्ये राहते तिथून सॉरी 12 नंबर गल्ली मधून इकडे येते मी भरतीची ऐकायला। पण आमचे भरतीजी इतके छान आहेत इतके भारी आहे सगळ्याला जीव लावतात सगळ्याला शिकवतात। पण आमच्या भरतीजीला सगळे राग 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 रागच करतात पण ते काय राग धरत नाहीये ते काय राग धरत नाही। 3 महिने आमच्या घरच्या सारखे राहिलेले येते भरतीजी आम्हाला काय त्यांचा राग येत नाही। थोडस कामचे बी माणसं आहे थोडे हाईत जरा गडबडी सरबडी करतात पण ते खूप नाव घेतात त्यांचं। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। भरतीजीला तर सकाळपासून शुभेच्छा देते पण अजून मी वड्याची शुभेच्छा भरतीजीला माझ्याकडे त्रिवार वंदन करते। इथं बसलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बाल बालिका यांना खूप सारी मंगल मैत्री देते। विशेष म्हणजे गुरुबोधी विषयी बोलायचं विषय म्हणजे गुरुबोधी हे प्रत्येक विहारात जातात तिथं खूप छान त्यांचा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडतात। विशेष म्हणजे थोडा चिडचिडा स्वभाव आहे। हे चिडचिडा स्वभाव का आहे आम्ही श्रावणार असल्या कारणानं आज दुपारी एका भंतीजीनं सगळ्यात मोठे भंतीजी महाथेरो यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलं की मला 1 घंटा कमराच्या खाली शिव्या दिल्या तरी मला राग येत नाही कारण की त्यांचा अभ्यास फार झालेला असतो आणि ते थेरू महास्थिर झालेले असतात। आम्ही एक छोटे श्रावणार आहेत तरी पण आम्ही धम्माचा प्रचार चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गाने सांगायचे प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातूनच आज भंतीजीला सर्व काही एवढा प्रतिसाद मिळाला। आज भंतीजीनं सर्व महिलांना पंचशील अष्टशील 10 पारमिता हे सर्व शिकवल्यामुळं आज बघा सर्व प्रतिसाद भरभरून भंतीजीला वाढदिवसाचा मिळाला आणि कार्यक्रमाला मिळाला आणि खूप छान ह्या 12 नंबर गल्ली मधल्या सर्व श्रद्धावान महिला मंडळांनी व पुरुष मंडळांनी सर्व श्रद्धावान बाल बालिकांनी सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप छान भरभरून कार्यक्रम केला। याबद्दल त्यांचे खूप आभार व्यक्त करते। अशीच प्रतिसाद प्रत्येक विहारामध्ये व्हावा आणि आत्ताच आमच्या मेघानंद दादांनी गाण्यामधून सांगितलं का नाही रोज विहारात येणं झालं तरी प्रत्येक संडेला प्रत्येक रविवारी विहारात यायची ही फार मोठी त्यांनी संकल्पना सांगितली आणि हे बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं की प्रत्येक रविवारी विहारात येऊन पंचशील सुद्धा ग्रहण केलं पाहिजे आणि पंचशील प्रत्येक घराघरात आपल्याला आलं पाहिजे। आणि विशेष राग यायचं कारण म्हणजे तुम्ही 1 दिवस अधिक शुभेच्छा देते अभिधम्मातर्फे आणि इथेच थांबते। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। पूजनीय भंतेजी गुरुबोधी यांचा वाढदिवस तसंच भंतेजींचा जो चिवर मधला वाढदिवस आहे तो परवा आहे म्हणून या दोन्ही गोष्टी या ठिकाणी विशेष करून आमच्या भीमसेवा संघ बुद्ध विहार महिला मंडळींकडनं या ठिकाणी हा सुंदर असा छोट्या पण भंतेजीचा सुंदर असा केक कटिंगचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना खूप उदंड आयुष्य लाभो, वर्ण लाभो, सुख बलाची प्राप्ती हो ही आपणा सर्वांकडनं आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी तत्पर आहात। एवढंच म्हणेल
की या ओठाने चुंबून घेईल हजार दाही माती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर एकदा नव्हे दोनदा नव्हे तर शतदा प्रेम करावे. एवढ्या शुभेच्छा मी आमच्या संचाकडनं, अर्थातच कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव आणि मी राहुल जेठे तसेच या संचाकडनं पूजनीय बंतेजीला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. बंतेजी आपणास खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याच पद्धतीनं त्यांचा चिवर मधला जो वाढदिवस आहे, चिवर ज्या दिवशी घेतलेला आहे तो परवाचा दिवस आहे आणि हे दोन्ही सेलिब्रेशन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. अर्थातच भीम सेवा संघ बुद्ध विहार महिला मंडळ आणि सर्व दानदाते या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करत आहेत. एकदा जोरदार टाळ्याची मंडळी बसलेली आहेत, त्यांच्याकडनं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खुर्ची द्या ना, खुर्ची. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारे. हैप्पी बर्थडे टू यू, हो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू डियर बंतेजी, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. कुलवंत आणि श्रीवंत, श्रीवंताची साथ मिळाली अखेरच्या मुक्कामी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं. सर्वांस मिळावा वाटा असा ज्ञानधनाचा साठा घेऊन गेला. बरोबर आहे, आमच्या ताई म्हटल्या मागाशी बरोबर. तर ज्या पद्धतीनं फणस वरून काटे असतात परंतु आतून गोड असतं, त्या पद्धतीने बंतेजींचा स्वभाव आहे. तर एकदा पूजनीय बंतेजींकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या ठिकाणी आमच्या महिला भगिनींनी हा कार्यक्रम सुंदर असा घडवून आणलेला आहे. पूजनीय बंतेजींच्या सोबत या ठिकाणी खूप